राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज मित्रांनो आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत मारुती सुझुकी कंपनीकडून येणारी डिझायर, जी की मित्रांनो VXI CNG मध्ये आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये एक टूर म्हणून पण व्हेरियंट येऊन जाते, जे की एकदम बेसिक मॉडेल आहे मित्रांनो, जिला तुम्ही परमिट वगैरेमध्ये चालू शकता. सध्या मित्रांनो आपल्यापाशी जी गाडी वगैरे आहे ही आपली येऊन जाते एक प्रायव्हेट टाईप येऊन जाते मित्रांनो. हिला आपण कमर्शियलमध्ये चालू शकत नाही. तर मित्रांनो ही येऊन जाते आपली VXI CNG मध्ये, जिचा मॅजिक वर मित्रांनो आपल्याला 25पर्यंत देते कंपनी वगैरे सांगते आपल्याला CNG मध्ये. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिचं फीचर्स वगैरे प्राइसिंग वगैरे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर चला आजच्या व्हिडिओ करूया स्टार्ट करा मित्रांनो. सगळ्यात पहिले आपण जर बघा गेलो आपल्या गाडी चाबी वगैरेबद्दल मित्रांनो, तर आपल्या या प्रकारे चाबी करून जाते आपल्या गाडीची. बहुशेक येतं आपल्या सुझुकीचा लोगो वगैरे लॉक ऑन वगैरे इथून, बाकी इथं सुझुकीचं लोगो वगैरे जाईल मित्रांनो. या प्रकारे आपल्या गाडीची जी चाबी वगैरे मित्रांनो आपल्याला मिळून जाते. बाकी आपण जर बघा गेलो मित्रांनो आपल्या गाडीचे इंजिन वगैरेबद्दल, तर चला एकदा याला ओपन करूया बोनटला. त्यासाठी मित्रांनो सगळ्यात पहिले आपल्याला डोर वगैरे ओपन करावं लागेल. बाकी याच्यामध्ये मित्रांनो काहीच आपल्याला फीचर्स वगैरे येत नाहीत, म्हणजे बाहेरून जर आपण बघा गेलो किली सेंट वगैरे या प्रकारचे नाहीत. बाकी तुम्हाला तेवढे फीचर्स पाहिजे असतील तर तुम्हाला आपल्या टॉप एंड मॉडेलकडे जावं लागेल मित्रांनो, किंवा ZXI प्लस किंवा ZXI प्लसपर्यंत जर गेले तर तुम्हाला फीचर्स मिळून जातील. जे आपल्या गाडीमध्ये मित्रांनो इंजिन वगैरे जाईल ते आपल्याला Z12E ही इंजिन टाईप आहे गाडीमध्ये आपल्या, जे की आपल्याला येऊन जाते 1197 मध्ये 3 सिलेंडर इंजिन आहे, जे की आपल्याला 80 bhp आणि 111.7 न्यूटन टॉर्क करून देते मित्रांनो. बाकी आपण इथे टर्निंग रेडियस वगैरेबद्दल आपण पाहायला गेलो, बाकी जे आपल्या गाडीचं टर्निंग रेडियस वगैरे मित्रांनो ते आपल्याला येऊन जाते 4.8 मीटरमध्ये. आणि हिचे जे आपण जर बघायला गेलो पेट्रोल टँक वगैरे किती लिटरचा आहे, तर ते आपल्याला 37 लिटरमध्ये येऊन जाते गाडीमध्ये आपल्याला. बाकी मित्रांनो आपण जर बघायला गेलो बाईच्या मायलेज वगैरेबद्दल, तर आपल्याला 24-25 आपल्याला तसं आरामात मिळून जाईल मित्रांनो. CNG मध्ये आपल्याला चांगलंच मिळून जाते, तसं तुम्हाला माहीतच आहे. बाकी मित्रांनो आपण जर बघायला गेलो आपल्या गाडीचं असं लांबी वगैरेबद्दल, तर तशी मित्रांनो ही गाडी आपल्याला 4 मीटरपेक्षा थोडी लहान आहे, जास्त नाही आहे मित्रांनो. थोडीशी लहान वाटते आपल्याला, म्हणजेच की 3995 mm मध्ये आपल्या गाडीची अशी लांबी वगैरे मित्रांनो. रुंदी वगैरे आपल्याला 1735 mm. गाडीची आपल्या जी उंची वगैरे मित्रांनो ते आपल्याला 1525 mm. जो आपल्या गाडीचा व्हीलबेस वगैरे मित्रांनो ते आपल्याला येऊन जाते 2450 mm. ग्राउंड क्लिअरन्स आहे गाडीचा 163 mm. आणि आपण जर बघायला गेलो आपल्या गाडीचा गरवेट वगैरेबद्दल मित्रांनो, तर 920 kg पासून तर 960 kg पर्यंत हिचं गरवेट वगैरे आहे. आणि ग्रॉस वेट वगैरे मित्रांनो 1375 kg मध्ये येऊन जाते. बाकी मित्रांनो हिचं बुटफेस वगैरे दिलेलं कंपनीनं ते आपल्याला येऊन जाते 382 लिटरमध्ये. या प्रकारचे मित्रांनो याच्यामध्ये फीचर्स वगैरे आपल्याला येऊन जातात. बाकी आपण जर बघायला समोरून आपल्याला तर या प्रकारची लुक वगैरे येऊन जाते. बाकी टॉप एंड मॉडेल वगैरे नाही आपलं VXI आहे फक्त. बाकी मित्रांनो इथे फॉग लाईट वगैरे accessory म्हणजे लावलेला आहे. बाकी आपल्या हॅलोजन सेटअपमध्ये लाईट वगैरे येऊन आपल्याला. बाकी इंडिकेटर्सवर आपली या बाजूवर येऊन जाते, जे की हॅलोजन मध्ये येऊन जातात आपल्याला. बाकी आपल्या ग्लॉस बॉक्स वगैरे येऊन जाईल, ग्लॉस ब्लॅकची फिनिशिंग आपल्या इथे येऊन जाईल मित्रांनो. बाकी सुझुकीचा लोगो आपल्या सेंटरमध्ये, ब्लॅक ग्रिल वगैरे खाली नंबर प्लेटची जागा वगैरे दिली कंपनीद्वारा. बाकीच्यामध्ये ॲडास रेंज टेस्टिंग वापर काहीच नाही मित्रांनो, एकदम रॉ टाईप बाहेरून येऊन जाईल, आतून तरी फीचर्स आहेत. बाकी CNG बॅजिंग आपल्या साईडला येऊन जाईल मित्रांनो. आता आपण बघायला गेलो मित्रांनो टायर्स वगैरेबद्दल, की कंपनीच्यामध्ये आपल्या किती इंचचा टायर वगैरे देते, तर याच्यामध्ये तसं जे टायर आहे ते आपल्याला येऊन जाते 165 80 R 14 इंचचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला समोर डिस्क ब्रेक करा, मागे ड्रम ब्रेक वगैरे जातात. आणि याच्यामध्ये स्टीरिंग वगैरे येतात मित्रांनो. सीएट कंपनीचा टायर वगैरे जाईल आपल्याला. बाकी मित्रांनो इथं आपल्याला जसं फोल्डेबल नाही, ती मिरर वगैरे नॉर्मल आहेत आपल्याला. बाकी इंडिकेटर्स वगैरे येऊन जातील. बाकी आतल्या बाजू आपण बघायला गेलो तर जीची सीटचे कंट्रोल काय दिले मित्रांनो ते आपल्या इथं दिलेले आहेत, ज्याचे कंट्रोल तुम्हाला मॅन्युअल टाईप आहेत. समोर मागे या पॅनलला करू शकता, सीटला वरती खाली इथून आपण करू शकतो याला, म्हणजे उंच वगैरे कमी जास्त वगैरे. बाकी या बटन आपण नाही सीटला पूर्ण मागं समोर करू शकतो मित्रांनो. बाकी आपल्या इथं दिलेलीचे जसं विंडो कंट्रोल वगैरे येऊन जातील, लॉक ऑन वगैरे येऊन जातील, चावी सिस्टम वगैरे येऊन जाते, यासारखे सगळे फीचर्स आपल्या इथं दिले मित्रांनो. बाकी मित्रांनो खाली आपल्या बॉटल ठेवण्यासाठी जागा वगैरे आणि इथं पर्स वगैरे आपण ठेवू शकतो. बाकी सॉफ्ट टच वगैरे साधारणच आहे. बाकी खाली आपल्या म्युझिक सिस्टम वगैरे येऊन जाते मित्रांनो. बाकी आता आपण नक्कीच एकदा मीटरला एकदा चालू करूया. तर मित्रांनो सध्या बसलेलो मी गाडीमध्ये, गाडीचं एकदा मीटरला चालू करूया. या प्रकारे आपलं मीटर वगैरे जाते मित्रांनो. याच्यामध्ये गाडीत तेल कमी मित्रांनो, सध्या डेमो गाडी म्हणजे डिस्प्ले टाईप गाडी वगैरे मित्रांनो. बाकी आता आपण जर बघायला गेलो मित्रांनो याच्यामध्ये, तर इथं जे आपले मीटर वगैरे दिलेले हे आपले फुली डिजिटल टाईप आपल्याला नाही मिळत मित्रांनो. बाकी इथं आपल्याला 8000 पर्यंत आपल्या RPM दिलेले कंपनीद्वारा. इथं आपल्याला 220 स्पीड वगैरे दिलेली कंपनीने. आणि इथं आपल्या येऊन जाते हिची जसं की गाडीमध्ये आता गेट वगैरे कोणतं ओपन असेल ते आपल्याला दाखवून देईल. पेट्रोलमध्ये गाडी आहे का CNG मध्ये चालू आहे ते आपल्याला दिसून जाईल. बाकी पेट्रोलची साईन वगैरे आपल्याला मित्रांनो इथं आपल्या साईडला येऊन जाईल, की याच्यामध्ये किती पेट्रोल आहे. या बाजूला तुम्हाला जे CNG वर त्याची इन्फॉर्मेशन मिळून जाईल मित्रांनो. बाकी स्टेडिंग वगैरे मित्रांनो तुम्हाला या प्रकारे येऊन जाईल हिच्यावालं. आणि आम्ही तुम्हाला मोड्स वगैरे येऊन जातील आपल्याला. बाकी सध्या आपण याला म्युटच ठेवूया. बाकी मित्रांनो इथंच आपण बघायला गेलो जसं क्वालिटी आणि डिस्काउंट सारखे फीचर्स वगैरे इथून जातील. आणि त्यानंतर मित्रांनो जी स्क्रीन वगैरेचे कंट्रोल आपल्या इथं दिलेत आपल्याला. आणि
याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे नॉर्मल आपण ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आरामात तसे करू शकतो मित्रांनो. बाकी खाली आपल्या 65 बाकी त्याच्या खाली आपल्याला 1000 लाईटचा बटन आपल्याला हे दिलेलं आहे मित्रांनो. आणि AC मध्ये आपल्याला ऑटोमॅटिक AC सेटअप आपल्याला नाही दिलेला आहे, फक्त एक मॅक्स AC म्हणून दिलेला आहे मित्रांनो. याला क्रूज सेटअप बंद वगैरे जे नॉर्मल चालू द्या आपली AC वगैरे. बाकी खालच्या बाजूला आपण बघायला गेलो मित्रांनो इथं तर आपल्याला एक येऊन जाईल इथं 12 वोल्टचं चार्जिंग पॉईंट वगैरे आणि या बाजूला येऊन जाते आपली USB चार्जिंग पॉईंट वगैरे. बाकी फोन ठेवण्यासाठी जागा खाली आपल्याला दिली मित्रांनो, इथं आपण बघू शकता. बाकीचे गेअर्स वगैरे आहेत मित्रांनो याच्यामध्ये ते आपल्याला जातं 5 स्पीड ट्रान्समिशन आहे मित्रांनो. बाकी गाडीमध्ये रिव्हर्स कॅमेरा वगैरे येत नाही आपल्याला, फक्त रिव्हर्स सेन्सर वगैरे आपल्याला येऊन जातील. कॅमेरा तुम्हाला शोरूम पण किंवा आफ्टर मार्केट जाऊन लावायला लागेल मित्रांनो. नॉर्मल हँड वगैरे आपल्या इथे येऊन जाईल. बाकी इथं आपल्याला येऊन जाते एक USB चार्जिंग पॉईंट आणि या बाजूला येऊन जाईल एक टाईप सी चार्जिंग पॉईंट वगैरे. ते चांगले फीचर्स वगैरे म्हणतात मित्रांनो, ते आपल्या पाहिजेत गाडीमध्ये जास्त चार्जिंग पॉईंट वगैरे. बाकी 65 वगैरे आपल्या इथं दिलेले मित्रांनो. बाकी हे सगळे याच्यामध्ये आपल्याला हार्ड प्लास्टिक वगैरे गाडीमध्ये मिळून जाईल आपल्याला. तर या प्रकारे आपल्या गाडीचा जो इंटिरियर वगैरे आहे ते आपल्याला येऊन जाईल. हो अजून काही मित्रांनो आपल्या गाडीमध्ये जसे जे एअरबॅग वगैरे असतात तसे आपल्या गाडीमध्ये आपले 6 टाईप आपले एअरबॅग वगैरे गाडीमध्ये येऊन जातात आपल्याला. आणि आता आपण बघायचं जे सेकंड रो वगैरे असते यामध्ये स्पेस वगैरे कसा दिलेला आहे. तर सगळ्यात पहिले आपण जर आतने बघायला गेलो तर आपल्याला जसं जे थाय सपोर्ट वगैरे राहील, लेग रूम वगैरे राहील हे तर चांगलं दिलेलं आहे मित्रांनो. बाकीचे याच्यामध्ये ते साईड सपोर्ट, लेग रूम वगैरे चांगले येऊन जाईल मित्रांनो. बाकी इथं नाही का एक आपल्याला आमरेस वगैरे या प्रकारे येऊन जाईल, त्यामध्ये आपल्याला 2 कप फोल्ड वगैरे दिलेले आहेत. बाकी आपल्याला 2 हेडर्स वगैरे दिले मित्रांनो याच्यामध्ये. तर या प्रकारे आपल्या गाडीचा जो सेकंड रो वगैरे ते आपल्याला येऊन जाईल. बाकी AC वगैरे आपल्याला इथं दिली आपल्या सेंटरमध्ये. आता मित्र आपण इथं जर बघायला गेलो आपल्या बॉर्डर ठेवण्यासाठी जागावर दिलेली आपल्याला आणि स्पीकर वगैरे दिलेला आहे. बाकीचं विंडो कंट्रोल वगैरे आपल्याला येऊन जातील. बाकीचे आपल्या गाडीची रिअल प्रोफाईल वगैरे मित्रांनो ते आपल्या या प्रकारे येऊन जाईल. यामध्ये आपल्या सेंटरमध्ये आपल्या येऊन जाते सुझुकीचं लोगो वगैरे आणि इथं आपल्या येऊन जाते मित्रांनो डिझायरची बॅजिंग वगैरे आणि इथं आपल्या पियानो ब्लॅक आणि क्रोमच्या फिनिशिंग वगैरे याच्यामध्ये आपल्या येऊन जाईल या प्रकारे. बाकी इथं आपल्याला येऊन जाईल मित्रांनो एक LED टाईप आपले टेल लाईट वगैरे येऊन जाईल मित्रांनो याच्यामध्ये. बाकी इंडिकेटर्स वगैरे आपल्या इथं येऊन जाईल जे की आपल्याला हॅलोजनमध्ये येऊन जाते. बाकी रेस लाईट वगैरे या बाजूला दिलेलं मित्रांनो. बाकी येऊन जाईल आपल्या इथं ब्रेक लाईट वगैरे. बाकी आपल्या 4 पार्किंग सेन्सर वगैरे दिलेले मित्रांनो गाडीमध्ये. त्या सगळंच मित्रांनो जी डिक्की वगैरे याला जर आपण एकदा ओपन करूया तर या प्रकारे आपल्या गाडीमध्ये जी डिक्की वगैरे ती आपल्याला मिळून जाईल. 382 लिटरची आहे, पण ही सध्या CNG मॉडेल आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये CNGच अर्धी जागा घेऊन टाकते, फक्त तुम्हाला एवढी जागा येऊन जाते. बाकी मित्रांनो जे स्टेपनी टायर वगैरे ते आपल्या इथं खाली येऊन जाईल. तर ही आपली प्रॉपर एकदम CNG टाईप. बाकीच्या तेवढं जास्त स्पेस वगैरे येत नाही मित्रांनो. बाकी नंबर प्लेटमध्ये आपले नॉर्मल ऑरेंज लाईट वगैरे येऊन जाते मित्रांनो. छोटंसं आपलं स्पॉल वगैरे टाईप येऊन जाईल. तर रिअर डिफॉगर वगैरे आपल्या इथे येऊन जातील. ब्रेक लाईट वगैरे वरती आहे मित्रांनो. शाफ्ट एंटिना वगैरे आपल्याला मिळून जाईल गाडीमध्ये. बाकी रुफेस वगैरे गाडीमध्ये येत नाहीत कारण सिडॅन टाईप गाडी आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये रुफेस वगैरेचं काय काम नाही तसं. बाकी इथून नाही का आपल्या गाडीमध्ये आपण CNG पेट्रोल टाकू शकतो. याला सध्या लॉक आहे, हे आपला अनलॉक आतून करू शकतो मित्रांनो. बाकी तुम्हाला आपला व्हिडिओ वगैरे कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला कोणत्या गाडीचा व्हिडिओ वगैरे बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा. चला मित्रांनो भेटूया तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम सगळ्यांना.